ओके. मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूसच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा मराठीतला एकुलता एक पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल आहे. हा मराठीतला एकुलता एक पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. येस. तुझ्याकडे कुठून आली एनर्जी? कॉफी. ऑल्सो तुझ्याकडे एनर्जी प्रायमरली आली आहे कारण सिटीचं कल्याणच चालू आहे सध्या. मस्त. आणि आता उद्या लिव्हरपूल बरोबर खेळायचं आहे. त्याची मला एक वेगळा सॅटिस्फॅक्शन आहे कारण ॲज ऑफ दिस मोमेंट लिव्हरपूल लुक्स लाईक दे कॅन बीट सिटी अँड गो 11 पॉईंट्स ॲट द टॉप. पण समजा ते तिकडनं हरले तर विल दे बॉटल द लीग, कारण तो टॅग आपल्याला दिलेला आहे ना. नाही, 11 पॉईंटच्या लीड नंतर तुम्ही जर हारलात तर बॉटलिंग हे लाईक बॉटलिंग कंपनी आहे मग तुमची. मग तुम्ही नेक्स्ट इयर टॉटेनहम म्हणून खेळायचं, जे आयरॉनिकली फक्त सिटीच्या अगेन्स्ट जिंकतात. करेक्ट. बट आपण तोच मागच्या एपिसोडमध्ये डिस्कस केला की एक रॉड्रीमुळे मॅन सिटीची एवढी हालत झाली. बलॉन डॉर विनर रॉड्रीमुळे मॅन सिटीची ही हालत झालेली आहे. मी ह्याचं मध्ये तो ओव्हरलॅपचा फॅन डिबेट जो असतो त्याच्यावरती ही चर्चा चालू होती की कसं द फॅन्स वर डिबेटिंग दॅट बॅलॉन डॉर हे खरं तर अट्रॅक्टिव्ह प्लेअरला मिळायला पाहिजे की विनिशियस सारखं म्हणजे काहीतरी अरे बापरे डोक्यावरून बॉल काढला वगैरे, खांद्यानी कंट्रोल केला वगैरे, अशा प्लेयर्सना बॅलॉन डॉर द्यायला पाहिजे. हे काय बेसिक कारकुनी काम करणाऱ्या लोकांना नेदवेदला मिळालं आणि ऑनरीला नाही मिळालं. हां, तर त्याच्यावरती पॉल स्कोल्सचं असं म्हणणं होतं की त्याचं म्हणणं आहे की इंटेलिजंट लोक, फुटबॉलमधले इंटेलिजंट एज्युकेटेड लोकांना, एज्युकेटेड वॉज द वर्ड यूज, फुटबॉल एज्युकेटेड लोकांना करेक्ट वाटणारं डिसिजन आहे की याला दिलंय. तर माय काउंटर पॉईंट टू दॅट इज आय अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अ सेंट्रल मिडफिल्डर, पण बॅलॉन डॉर वॉज द आयडिया दॅट तुम्ही काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी आणताय फुटबॉलमध्ये, राईट? की रोनाल्डिनोला बॅलॉन डॉर मिळायला पाहिजे, झिडानला बॅलॉन डॉर मिळायला पाहिजे, रिवाल्डोला बॅलॉन डॉर मिळायला पाहिजे, रोनाल्डो मेसीला बॅलॉन डॉर मिळायला पाहिजे. आणि त्या ताकदीचं आत्ता कोणी आहे का तर नाही आहे, असं हेही खरंच आहे तितकंच. पण सॉरी गाईज, यावर्षी नाही दिला, हेही करता आलं असतं. इज रॉड्री अ गुड प्लेयर? येस, फॅन्टॅस्टिक प्लेयर. It is quite evident. But at the same time, his job in football is to do the most ordinary things very well. But isn't that what football is at times? कारण आपण looking at Liverpool, they are keeping it simple. हो, पण and making it effective. It's never about the entire team ना in such things like फुटबॉल असू दे, कुठल्याही टीम स्पोर्टमध्ये लोकांकडे नंबर 6ला येणाऱ्या बॅट्समनचा पोस्टर नसतो, त्यांच्याकडे विराट कोहलीचा पोस्टर असतो. इट्स ऑलवेज द स्टार. हां, इट्स ओके, आपल्याकडे एक तर नंबर 6ला कोण खेळणार माहिती. आणि लाईक इट्स ऑलवेज द स्टार दॅट यू वॉन्ट. लाईक तुझ्या घरी शाहरुख खानचा पोस्टर असतो, तुझ्या घरी करण जोहरचा पोस्टर नसतो. रोहित शर्मा येणारे 6ला आहे. हो, पण रोहित शर्माचा पोस्टर नसतो. नाना पाटेकरने फेमसली म्हटलेलं ना, तू कैफ नाही बनना चाहिए, सचिन बनना चाहिए. कैफ नाही बनने का सचिन बनने का. त्याच्या मागे तथ्य आहे ना काहीतरी, की द व्हॅल्यू यू ब्रिंग टू द थिंग दॅट यू डू. आणि इट्स नॉट अबाउट लाईक, ऑफकोर्स विदाउट रॉड्री दिस टीम मेक्स नो सेन्स. मी तेच म्हणतो, रिमाइंडर देतो, हा सॉकर खाल्लेला माणूस आहे, एमबीएमबी नाहीये. पण तू त्या पोझिशन मधले एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेयर्स बघ ना सगळे. मग पॉल स्कोल्स स्वतः तो प्लेअर होता जो इनक्रेडिबल बँगर्स मारायचा कुठनं. सो ते असूनही तो नाहीये स्टार ऑफ द टीम. द स्टार ऑफ द टीम वॉज ऑलवेज द गाय अप फ्रंट. त्याचं नाव रुनी होतं, व्हॅन निस्टेलरॉय होतं, रोनाल्डो होतं, बर्बाटोव होतं, काही प्रमाणात अजून व्हॅन पर्सी पण होता थोडा वेळ. पण इट्स ऑलवेज दॅट गाय, इट्स ऑलवेज बेकहम, इट्स ऑलवेज द विंगर्स अँड द फॉरवर्ड फ्लेअर. द 20+ goals a season every time are the players that do this. Frank Lampard is a hero. Hero in the sense. Yeah, but Frank Lampard, even though he was in the midfield, Claude Makalele is not the hero. Mikael Essien is not the hero. सो CDM साठी अवॉर्ड नाहीच मिळायला पाहिजे का, असं तुझं म्हणणं आहे का? वेगळी अवॉर्ड्स द्या, पोझिशन वेगळी आहे. बॅट्समन म्हणून बघितलं तर मी परत क्रिकेटबद्दल उदाहरण नाही देणार आहे, पण इफ गोल्स विन यू मॅचेस देन गोल्सचं वेगळं आहे ना. गोल्डन बूट, वर्ल्ड कपला जसं गोल्डन ग्लव्ह मिळतं फॉर द बेस्ट कीपर,
तसं सगळ्याला वेगळं द्यायला पाहिजे. फक्त कीपरला वेगळं ठेवून चालणार नाहीये, डिफेंडरला वेगळं द्यायला पाहिजे, मिडफिल्डरला वेगळं द्यायला पाहिजे. द रोल्स आर डिफरंट आणि त्यांचे हे वेगळे आहेत. बट येस, द इम्पॅक्ट दॅट वन प्लेअर हॅज ऑन अ टीमचं ग्रेटेस्ट उदाहरण हे आत्ता आहे. आणि if not by the way he played, Rodri has justified this trophy and this accolade by his absence. की तो नाही आहे आणि त्यामुळे मॅन सिटी आत्ता साधारण त्यांचा फॉर्म क्रिस्टल पॅलेस पेक्षा वाईट आहे. हमलिंग परफॉर्मन्सेस चालू आहेत त्यांच्या सध्या. हो. बट सो मी तेच ठरवलं की फ्रायडे एपिसोडमध्ये आपण आपला आवडता सेगमेंट घेतो. तुला ती आठवते का ती? येस. सो आम्ही डिसाईड केलं आजच्या सेगमेंटमध्ये अशा स्टोरीज घ्यायच्या, फक्त एका मॅचच्या नाही. तुला तो सीझन आठवतो, तो आठवतं का? तो काइंड ऑफ झालेला आहे जिकडे एका प्लेअरच्या इंजरीमुळे सीझन सॉर्ट ऑफ डिरेल नाही म्हणणार, पण इट हॅज नॉट एंडेड इन द बेस्ट ऑफ वेज फॉर दॅट टीम. सो जेव्हा रॉड्री बद्दल बोलत होते तेव्हा गॅरी नेव्हिलनेच स्वतः उदाहरण दिलेलं त्याच्याच एका पॉडकास्टर मित्राचं, की रॉय कीन जेव्हा तू नव्हतास तेव्हा पण असंच झालेलं. बरोबर. सो मी विचार केला व्हाय नॉट टेक दॅट सीझन ओनली, की जे गॅरी नेव्हिल बोलला ते कितपत खरं आहे, कितपत करेक्ट आहे. आणि म्हणून मी घेतली आहे युनायटेडची 97-98 सीझन. खूप कमी जणांना ही आठवणार कारण तेव्हा एवढं ब्रॉडकास्टिंग नव्हतं, पण त्या सीझनच्या स्टोरीज खूप जास्त मस्त आहेत. तर जम्पिंग इन टू, तुला ती आठवते का? ती सो जसं मी म्हटलं, मँचेस्टर युनायटेड 97-98 फ्रेश ऑफ लूजिंग एरिक कॅन्टोना. एरिक कॅन्टोना हॅड जस्ट लेफ्ट द क्लब आणि रॉय कीन वॉज मेड कॅप्टन ऑफ द क्लब. रॉय कीन ग्रेट प्रेझेन्स इन द मिडल, व्हेरी एक्झॅक्ट पोझिशन पण आहे ही, म्हणजे एक्झॅक्ट रॉड्रीची पोझिशन आहे रॉय कीनची. पण तो जास्त ॲग्रेसिव्ह होता बिकॉज थोडा आयरिश ब्लड, थोडं नाही खूप जास्त आयरिश ब्लड आणि खूप जास्त लिनियंट रेफरिंग खूप. ते तो एराच वेगळा. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आय मीन अपार्ट फ्रॉम आपण म्हणणं की नाही रेफरीज यूज टू बी लिनियंट टुवर्ड्स, रेफरीज इन जनरल लिनियंट होते तेव्हा, कारण तेव्हा फुटबॉल प्रचंड जास्त फिजिकल होतं. सो तेच रिलेटिव्हिटी डॉन रेवी वाले लीड्स वगैरे, यू कुड थ्रो पंचेस अँड गेट अ येलो कार्ड, राईट? सो लाईक अरे तू एकच पंच दिला का, मग एकच येल्लो तुला. बट या युनायटेड वर ऑन अ 7 मॅच विनिंग स्ट्रीक आणि आली एक मॅच 27 सप्टेंबर 1997 ची, जिकडे युनायटेड वर प्लेइंग लीड्स ऑफकोर्स. या आणि रॉय कीन बिंग रॉय कीन ऑब्व्हियसली एलेंड रोडला होती. एकतर लीड्स आणि युनायटेड इन द 90s आपण ऑलरेडी डिस्कस केलं, वर्स्ट ऑफ एनिमीज. म्हणजे आज पण त्यांना दे कॅनॉट स्टँड इच अदर, म्हणजे त्यांना त्रास होतो एकमेकांचा. सो दिस गेम वॉज एट एलेंड रोड. रॉय कीन डिसाइडेड टू बी रॉय कीन आणि लंज्ड into a less known Alf-Inge Haaland, father of Erling Haaland. So तर तो म्हणाला की मला हा माणूस नाही आवडत, म्हणून त्याने टॅकल केलं त्याला, खूप राऊडी टॅकल. पण Alf-Inge Haaland जरा हुशार होता, त्याने उडी मारली आणि टॅकल करताना व्हेरी मच लाईक रॉड्री, रॉय कीन ओनली टोर हिज ओन ACL. ही टोर हिज ACL. आणि तिकडे हालंड रेफरीला म्हणतोय हे बघ इंजरी नाटक करतोय, तो मला टॅकल करायला आला आणि हा नाटक करतोय, आणि ह्याचा गुडघा फाटलेला, हिज ACL वॉज टोन. आणि ॲट द टाइम दे डिड नॉट रिअलाइज इट, बट ऑब्व्हियसली हिज सीझन एंडेड, बट ही वॉज आउट ऑफ द गेम फॉर 297 days. दॅट्स ऑलमोस्ट अ इयर. तसं सो हिज सीझन वॉज एंडेड राईट देन अँड देअर. नाव प्रॉब्लेम असा होता की जेव्हा तुझ्याकडे रॉय कीन सारखा एवढा इन्फ्लुएन्शियल माणूस असतो आणि बाकी कोण नसतं टीममध्ये, तेव्हा जे कोण आहे सराउंडिंगमध्ये त्यांनाच प्रमोट करून खेळावं लागतं. त्या पोझिशनमध्ये, रॉय कीनच्या पोझिशनमध्ये फर्ग्युसनने निकी बटला टाकलं. बट आय मीन रॉय कीन, निकी बट, लेट्स इवन युनायटेड फॅन्स लेट्स बी ऑनेस्ट, ठीक आहे. सो दॅट वॉज ऑल्सो नॉट वर्किंग.
मग त्याने एक युथ प्लेअर पॉल स्कोल्सला तिथे ठेवलं. ऑल्सो नॉन युनायटेड फॅन्स, निकी बट, फिल नेव्हिल, व्हॉट इज द डिफरन्स? एक टकला आहे. सो तेच झालं. स्कोल्स ग्रेट इन अटॅक बट डिफेन्सिव्ह ड्युटीज, दिस वॉज 90sचा स्कोल्स, सो ही वॉज ग्रेट इन अटॅक. डिफेन्सिव्ह ड्युटीज जरा कठीणच प्रकार होता. सो तो इन जनरल मग देन फर्ग्युसन शिफ्टेड टू ट्रेडिशनल फुटबॉल स्टाईल, 4-4-2 विंग्सवर खेळूया आपण. So came the resurgence of Ryan Giggs and David Beckham. But again, these were kids at the time. So it was just not working out. But तरी युनायटेड असे हरत नव्हते, बट तो गेम प्ले मिसिंग झालेला त्यांच्यातून. आणि शेवटी मग आर्सेनलवर amongst the and that season coincides with like Arsenal's Wenger's first full season in charge with his signings and सो कॅपिटलाइज करायला ओपोनंट्स पण होते तिकडे. हो, अंडर अ डिक्लाइनिंग ब्लॅकबर्न जे तेव्हा अप टॉप. युनायटेडचा प्रॉब्लेम काय होता, दे वर डुईंग वेल विथ द टॉप टीम्स, पण जेव्हा बॉटम टीम्सची येत होती तेव्हा थोडं डगमग तेच ना, द स्क्रॅपी गेम्स गेल्या ना, जिथे तुला पाहिजे फिजिकल प्रेझेन्स आणि हाणामारी करायला लागायची तेव्हा इंग्लंडमध्ये. आणि मग नोव्हेंबर 1997 मध्ये आर्सेनल केम टू टाउन. सॉरी, दे वेंट टू आर्सेनल, लॉस्ट 3-2. इट जस्ट तिकडनंच तो जरा, कारण आर्सेनल वॉज द क्लोजेस्ट रायवल टू देम. म्हणजे आता पॉसिबली उद्या लिव्हरपूल सिटीचं जे होणार आहे तसंच, की युअर क्लोजेस्ट रायवल तिकडनं हालत खराब होते. आणि मग टर्न ऑफ द इयर थिंग्स जस्ट फेल अपार्ट. म्हणजे इट जस्ट डिड नॉट वर्क. कोवेंट्री सिटीकडनं हरले, साऊथहॅम्प्टनकडनं हरले, लेस्टरकडनं हरले, अँड the final nail in the coffin was them losing against Barnsley in the second round of FA. Oof. So that also did not work out. म्हणजे FA तर गेलेलंच. आणि essentially they were 12 points ahead of Arsenal at one point, and then eventually Arsenal pipped them to the title. So United, तुला म्हणायचं की 11 पॉइंट असलं तरी होप आहे. So Arsenal went on a 10 unbeaten run, 10 winning run rather, आणि eventually Arsenal ended up with 78 points. Manchester United ended up with 77 points, and they lost the title. Those were the days ना. मला हे खूप आवडतं असं 80 पॉइंटच्या अंडर लीग सेटल झाली. खूप कॉम्पिटेटिव्ह होती ना लीग तेव्हा. सो दॅट वॉज द सिनॅरिओ की हो, एका रॉय कीनमुळे ॲब्सन्स ऑफ अ इन्फ्लुएन्शियल पर्सन, अँड इफ दॅट पर्सन इज युअर कॅप्टन, इट्स इवन काय म्हणतात, जास्त त्रास होतो त्याचा. कारण लिडरशिप नाही. आता म्हणजे आर्सेनलचं पण स्टार्ट ऑफ द सीझनमध्ये ओडेगार्ड नव्हतं, तर ते कळत होतं की नॉट ओनली आर दे लॅकिंग अ ग्रेट प्लेअर अप फ्रंट, दे आर ऑल्सो लॅकिंग अ लीडर. सो रॉय कीनच्या बाबतीत हे तसंच झालं की त्यांच्याकडे प्लेयर्स होते, दे वर गेटिंग द रिझल्ट्स. असं नाही की अगदीच म्हणजे खलासच झाले, दे वर गेटिंग द रिझल्ट्स, पण तरी इथे तिथे हाणामारी वगैरे. तर सो दॅट वॉज द इन्फ्लुएन्स ऑफ रॉय कीन ॲट द टाइम. म्हणजे आत्ताची जनरेशन रॉय कीनला बघून म्हणते, इस बुड्ढे को क्या मालूम, इस बुड्ढे का मुंह बंद करो, ये क्या क्या बात करते. पण इफ यू हॅव सर्वाइव्ड द 90s and 2000 फुटबॉल, तुम्हाला माहिती आहे की रॉय कीन हा वेडा प्रकार होता. म्हणजे त्याच्या ह्याच्यातली डेप्थ कळते की हा, मी जादूगरनी जादू केली तर हा, इट्स हिज जॉब. That's just his way of looking at everything, including football. आणि so obviously once he came back, 99 treble. Yeah. So it is as simple as that, you know. One player can define a season, one player can change the season, and the absence of one player can also ruin a season. Right. जे तू सांगणार आहेस. Yes. So मला लाईक तू खूप मला ओरडलास कारण मी लाईक ॲब्सेन्स, इंजुरी अफेक्टिंग अ सीझन, तर माझं गो टू उत्तर एडवार्डो दा सिल्वा असल्यामुळे, किंवा ॲरन रॅमझी असल्यामुळे, किंवा आता नावं घेत राहिलो तर सगळे आर्सेनलचे. मी त्याला ओरडलो की नाही, दर किस्सा आर्सेनलचा नसू शकतो. 2008 ते 2013 मधले मी 4 सीझन सांगू शकतो जे इंजुरीमुळे. पण एक तर व्हॅन पर्सी पण आहे त्याच्यातला.
बट नाही We don't talk about him. आर्सेनलचे किस्से आपण साईड बार. रॉबिन व्हॅन पर्सीचं मध्ये आता एक स्टेटमेंट आलं आणि ही गेट्स अंडर माय स्किन, कारण त्या दिवशी काय गरज आहे? त्यावर मी म्हटलं की ऐकलं. मला आर्सेनलला नाही घेणार ते कोचिंग रोलमध्ये, कारण त्यांना दे स्टील हॅव इल फिलिंग्स अबाउट मी लिव्हिंग द क्लब. तर माझं म्हणणं आहे की भाई मला तू तिकडे गेलास म्हणून मला तुझ्याबद्दल दुःख नाही वाटत आहे, पण मला तुझं कोचिंग रेकॉर्ड बघून भीती वाटते तुला इकडे घ्यायला. लाईक द इनर चाइल्ड द वन ही रिफर्ड टू की त्याला ट्रॉफीज जिंकायच्या आहेत, माझ्यातल्या इनर चाइल्डला असं वाटतंय आत्ता की मला 9-1 नाही हरायचं आहे AZ अल्कमारकडून. त्यामुळे प्लीज तू लाईक बी वेर एव्हर यू आर राईट नाउ, डोंट नीड यू. ऑल्सो त्याचं आणि एमी मार्टिनेसचं साधारण तेच वाटते की आपण काय बघत पण नाही त्याच्याकडे, पण तुम्ही तर आर्सेनल ना असो राहू दे. समोरच्या टीमला पेनल्टी मिळाल्यानंतरही गोल खाणारा एमी मार्टिनेज. एनिवे, पण नाही, त्यामुळे मी खूप शोधला की त्याचा विलियम गलास आणि एमी मार्टिनेसचा एक व्हॉट्सअप ग्रुप असणार वाटतं, हेटर्स ऑफ आर्सेनल वगैरे. असो राहू दे. खूपच करायचं तेच करायला लागलो आपण. पण नाही, मी खूप शोधलं. मला एक मिळाला होता, ॲलन शिरर गेटिंग इंजर्ड आफ्टर द ब्लॅकबर्न विनिंग सीझन 95-96. येस. तर ते मला वाटलं की खूप जुनं आहे आणि मला काय, आणि आपण ऑलरेडी एक जुना किस्सा ठरलेला आणि तो जास्त चांगला आहे. पण मी मग रिसेंट शोधायला लागलो आणि मला खूप इझिली सापडला. आणि ते सापडायचं कारण याच्यासाठी मला नॉर्गार्डला थँक्यू म्हणायचं आहे, कारण त्या टॅकलमुळेच मला ते सुचलं की जॉर्डन पिकफर्ड ऑन वॅन डाईक शुड हॅव बीन अ रेड कार्ड, पण ऑफसाईड असल्यामुळे वॅन डाईक ते बुकिंग दिलंच नाही, कारण द प्ले हॅड स्टॉप्ड अपॅरेंटली. सो वन्स द प्ले हॅज स्टॉप्ड यू कॅन पंच समवन अँड नॉट गेट बुक्ड बेसिकली. हां, पण हॅलो डेव्हिड कूड, कसं चाललंय बाकी? काय मग इतक्यात तुझा पॉडकास्ट नाही आला? पण नाही, दॅट सीझन इज डिफाईन्ड बाय दॅट इंजुरी, कारण दिस इज वन ऑफ दोज रन ऑफ 3 सीझन्स वेअर मॅन सिटी आणि लिव्हरपूलमध्ये शर्यत असायची की कोण 100 पॉईंट पर्यंत पोहोचतंय. आणि त्यातला मागचा सीझन लिव्हरपूल फायनली जिंकले होते आफ्टर 2 years ऑफ फिनिशिंग 1 point बिहाइंड अँड 2 points बिहाइंड. कोविड सीझन, द कोविड सीझन दे वन, अँड आफ्टर दॅट दे कम बॅक. आणि तो कोविड अफेक्टेड सीझन कळतोय, रिकाम्या ग्राउंडवरती खेळतायत ते, आणि द सीझन इज ऑफ टू अ वियर्ड स्टार्ट ऑलरेडी in terms of Liverpool after winning their first 3 games lose a game while traveling to Aston Villa, which is and they don't get they don't lose to a point where मला 103 ताप होता त्या दिवशी कोविडवाला, आणि मला वाटलं मी हॅल्युसिनेट करतोय, कारण प्रीमियर लीग चॅम्पियन्स अगेन्स्ट ॲस्टन विलानी 7 गोल मारले होते त्या दिवशी. So it was a weird season, but Liverpool were holding their own until game week, the very next game week, where they played Everton in a Merseyside derby. That game ended 2-2, which again Liverpool should have won, but decisions did not go their way. आणि Virgil van Dijk, club captain आणि defensive mainstay for them. Juggernaut, like best defender in the Premier League probably in the last few years, last decade. मी आता नाही म्हणणार, लास्ट फ्यू इयर्सच म्हणूया, पण येस, सलिबा आला ना त्या काळातला तो बेस्ट, लाईक जगातला बेस्ट डिफेंडर होता प्रॉब्ली ॲट दॅट पॉईंट. ही गेट्स इंजर्ड आणि डिरेक्ट इम्पॅक्ट दिसतोय. म्हणजे त्याच्यानंतरचं मी एक न्यूज आर्टिकल शोधलंय ज्याच्यात दे वर टॉकिंग अबाउट द नंबर्स. So at that point, Liverpool statistics with and without Virgil van Dijk. With Virgil van Dijk, 130 games, 91 wins, 20 draws, 19 losses. That doesn't matter. Goals per game that they scored is 2.2 and goals against is 1. Wow. So every game you play with him, you win 2-1 basically. 2-1 almost. Now I statistically win 2-1. सो आणि सिमिलरली तिथले नंबर्स तसेच आहेत. विदाउट वॅन डायक दे हॅव ओनली प्लेड 13 games ever since he joined until that point. 6 wins, 4 draws and 3 losses. So they have not won more than they have won. आणि win percentage with him is 70. Win percentage without him is 46. बापरे. तर तो खूप इम्पॅक्ट दिसतो आणि ते कळायला लागतं. म्हणजे इनिशियली दे हॅव इझी रन ऑफ फिक्चर्स, आर्सेनललाच हरवायचं आहे वगैरे, हे त्यांचं चाललं होतं. बट ॲट वन पॉईंट इन डिसेंबर, लाईक ॲट दी एंड ऑफ डिसेंबर वेअर दॅट कंजेशन गेट्स टू यू, त्यानंतर ते एकदा साऊथहॅम्प्टनकडे हरले
जी कालच मागच्या आठवड्यात झाली गेम. आणि दॅट 1-0 डिफीट लीड्स टू अ ड्रॉ, इट लीड्स टू अनदर डिफीट, देन अ कपल ऑफ विन्स अँड देन अ स्ट्रिंग ऑफ 4 डिफीट्स. बापरे. प्रीमियर लीग चॅम्पियन्स 4 ऑन द ट्रॉट जेव्हा हरतात तेव्हा ते सीझन जिंकणार नसतात, कारण दॅट स्ट्रिंग ऑफ रिझल्ट सॉ देम ॲट लाउडर फॉर द सिटी फॅन्स इन द बॅक. बाय द फर्स्ट वीकेंड ऑफ मार्च दे वर 8th इन द टेबल. बापरे. आणि त्यानंतर दे वेंट ऑन अ रन अगेन अँड गॉट टू अ प्लेस where they finished third that year, which was horrible considering what plans they had for that season. But that's practically my story. That's basically so it. Virgil van Dijk missing and then Liverpool missing. Yeah. कठीण आहे. I mean, I think they did not win anything that season, if I'm not wrong. Yeah, that is the season they did not win anything. आणि ऑल्सो म्हणजे हे मोठ्या प्रमाणात झालेले हे असे थोडे किस्से आहेत, बट एव्हरी टाइम लाईक अ मेन प्लेयर गोज अवे, लाईक इवन इफ इट्स फॉर 5 or 6 weeks, इफ इट्स अ क्रुशल टाइम इन द सीझन, तुमचा सीझन डिरेल होतो एंटायर. आणि आपण आता बघतोच येते. सो बेसिकली कन्क्लुजन आहे, गॅरी नेव्हिल कधी कधी सेन्सिबल बोलतो. ऑल्सो फुटबॉल कमी खेळा गाईज, थोडं तुम्ही खूप इंजर होताय हल्ली. हो, आय मीन रेकॉर्ड नंबर ऑफ ACL इंजुरीज दिस सीझन. येस, होणारच आहे. युअर नीज कॅनॉट पॉसिबली टेक, आय मीन इवन इफ यू आर इन द पीक ऑफ युअर हेल्थ, नाही जमत, शक्यच नाही आहे तेवढं खेळणं. सो ते आय थिंक सगळ्या बॉडीजना, फुटबॉल बॉडीजना एकत्र येऊन जरा विचार करावाच लागणार आहे की दिस इज नॉट प्रॅक्टिकल. Practical for other teams apart from City, so for that I'm not complaining, but I mean this is how it goes. For people who say football is a team game, yes it is a team game, but if you have like one काय म्हणतात ते, it's a team game with individual roles. आणि सो इन दी एंड इट्स लाईक अ ग्रेट सिम्फनी ना. तो कंडक्टर असेपर्यंत ती सिम्फनी आहे. एक वायलिन नसलं की आवाज चुकीचाच येणार आहे तुला, नाहीतर मग ते जत्रेतला आवाज आहे बेसिकली. परफेक्ट. सो दॅट वॉज इट. आपलं ती आठवते का, ती वॉज अ सीझन, आठवते का सीझन. येस. सो दॅट वॉज आवर फ्रायडे एपिसोड. येस. अरे असं कसं लवकर कसं संपला, कारण हो आता आम्ही फ्रायडेचे मिनीसोड्स करणार आहोत, अनेक्डोट्स अँड स्टोरीज फ्रॉम द पास्ट. कारण एकतर फिक्स्चर कंजेशनमुळे आम्ही फ्रायडेला प्रिव्ह्यू टाकेपर्यंत तो प्रिव्ह्यूचा रिव्ह्यू झालेला असेल. इन द थिक ऑफ थिंग्स वी कॅनॉट कीप अप. वी कॅनॉट, ऑनेस्टली इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण आमच्या एडिटरला कंप्लेंट येतो, मग एडिटर बर्नआउट झालं तर एपिसोड बर्न आउट नाही होणार. सो दॅट इज, आम्ही तुमच्याशी काय करार केलाय की आम्ही 2 एपिसोड देणार. हो, तर आम्ही 2 एपिसोड देणार. सोमवारच्या ह्याच्यात जे काय आठवड्याभराच्या मॅचेस असतील त्याचं बोललो, आणि शुक्रवारचा एपिसोड हा आठवणी काढत बसायचाच एपिसोड असणार आहे यापुढे. त्यामुळे म्हणजे इनफॅक्ट नेक्स्ट वीकच्या फ्रायडेचा एपिसोड मध्ये आपण काहीतरी नवीन करतो आहे. येस. सो त्याची वाट बघा. आणि हा एपिसोड तुम्ही कधीही बघू शकाल, तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे. करेक्ट. तुम्ही म्हणजे असं नाही आहे की हा एपिसोड 97 मध्ये पण जाऊन बघू शकता, टाइम ट्रॅव्हल करून पण बघू शकता. सो दॅट वॉज द एपिसोड. तुम्हाला एपिसोड आवडला तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आमच्या एपिसोडला लाईक करा. खालती कमेंट्स सोडा ना, कमेंट्स वाचल्यावर पण मस्त वाटतं आम्हाला, पण सबस्क्रिप्शन नंबर्स वाढले की जास्त बरं वाटतं. येस सर. आमचा चॅनल आहे मोठा गेम झाला, त्याला सबस्क्राईब करा. तुमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना पाठवून द्या. आईबाबांना पण सांगा, हे बघा मस्त बोलतात फुटबॉलबद्दल, आणि आता क्रिकेटबद्दल पण बोलायला लागले आहेत, खूपच हुशार दिसतात. हो आहोतच. सो त्यांना सबस्क्राईब करायला लावा. ओमकार, तुझ्याकडे काय अनाउन्समेंट्स आहेत? हो, दुसऱ्या टेस्टच्या आधी क्रिकेटचा पॉडकास्ट आहे, माझी बॅट माझी बॅटिंग, तो पण चालू केला आहे. त्याचा 1 एपिसोड ऑलरेडी आलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. पण आता दुसरा येईल दुसऱ्या टेस्टच्या आधी, तर तोही नक्की बघा. आणि क्रिकेटवाल्या मित्रांना तुमच्या सांगा जे फुटबॉल बघत नाहीत, ते थोडे अर्धेच इंटरेस्टिंग असतात, पण त्यांना सांगा क्रिकेटवाला बघायला. पण फुटबॉलवालाही बघा, तुम्ही बघा, तुमच्या फुटबॉलवाल्या मित्रांना सांगा काय काय तुझं CTA करतात. खालती लिंक्स आहेत, आपल्या सगळ्या माहिती आहेत तुम्हाला. इंस्टाग्राम चॅनल पण आहे मोठा गेम झाला, तिकडे पण तुम्ही नवीन नवीन कॉन्टेंट बघू शकतात, कारण आपण बरेच काय काय नवीन प्लॅन केलेलं आहे कॉन्टेंट वाईज तिथे. सो ते पण आहे. आमची FPL आहे खालती, मोठा गेम झाला, खूप कॉम्पिटेटिव्ह चालू आहे. ऑन द एव्हरी वीकेंड टॉपवर कोणतरी वेगळं आहे, तर अनाऊन्स करेपर्यंत टॉप चेंज झालेला असतो. बरोबर. आणि एव्हरी वीकेंड टॉपला कोणीतरी वेगळं असूनही मी कधीच नसतो, मी बॉटमला फिक्स्ड आहे. सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, माझ्याकडे कन्सिस्टन्सी आहे. तर
बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे. व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम? ग्रेटफुल, लिटिल बिट ग्रेटफुल, बट ओके.